करेन की आपल्या शुभ हस्ते या मंचावर उपस्थित एक आदर्श व्यक्तिमत्व आणि अतिशय गोड माणूस, स्पष्टोक्त जरी असतील तरी पण खऱ्या अर्थानं आपल्या परीनं योग्य तेवढा सुंदर व्यवहार करणारे एक आदर्श व्यक्तिमत्व प्रमोदजी यांचा त्रिकूट आपण पाहिला। त्यानंतर मात्र रोशनजी आगलाव यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय। धन्यवाद, आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिलात, तेव्हा तुम्हा सर्वांचं मनस्वी आभार। धन्यवाद। तुर्भे विपक्ष कुठला सामना चालू आहे? आणि आजच्या रजनीमधला शेवटचा सामना वावंजे 40+ विपक्ष तुर्भे 40+ वावंजे संघाने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं। फलंदाजीसाठी आमंत्रित केलं तुर्भे संघाला। फलंदाजी करत असताना पहिला गडी बाद झाला आहे, धावसंख्या 1 धावेवर। तर मागे देखील आमचे समालोचक बसलेले आहेत मंडळी, आमचे अध्यक्ष साहेब असतील, सत्यवान म्हात्रे असतील, अमित असेल, चांगले समालोचक आहेत आमचे। निर्धाव चेंडूची सांता, गोलंदाज मोसीम। सुनील पाटील खेळपट्टीवर खेळतो, अद्याप की धाव। फुलटॉस चेंडू, धाव पूर्ण झालेली आहे। 1+1 पंचांनी वाईड घोषित केला। एका धावेची भर, 2 धावा मिळतात या चेंडूवर। या 2 धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 3 धावा। बाईचा इशारा देखील केला आमच्या पंचांनी। चला जास्त वेळ लावू नका, 12 वाजून 2 मिनिटांनी हा चेंडू 2 वाजून 12 मिनिटांनी चेंडू फेकण्यात आला होता। अतिशय चांगला असा चेंडू येतोय सीमारेषेच्या जवळ आणि चांगली क्षेत्ररक्षण या ठिकाणी। फलंदाज बाद झालाय, प्रकाशने झेल पकडलाय, या ठिकाणी फलंदाज बाद होतोय। 2 बाद, धावसंख्या धावफलकावर 3। खरंच उत्तम पाटील यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी, कारण स्वतःची स्पर्धा झाल्यानंतर या ठिकाणी जसं सहकार्य विश्वनाथ शेठ मस्कर यांनी केलं तसं त्यांनी ठरवलं की मी 7 दिवस इथून हलणार नाही, मग किती वेळ लागला तरी चालेल। आणि खास करून बघा मित्रांनो, एक गोष्ट मी आवर्जून सांगेन, प्रत्येक ज्या ठिकाणी नाईट रजनी होत आहेत, म्हणजे आमच्या परिचयामध्ये ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी ते बाईक देतात, ते असे बाईक सम्राट म्हणेन मी। आणि बाईक देखील सर्व कुठली साधी बाईक नाही, तर प्रत्येक ठिकाणी शाईन गाडी देतात। आणि ते आमचे व्यक्तिमत्व म्हणजे नरेशजी ठाकूर साहेब, मी यांचं कौतुक करेन। आणि नुसतं बाईक देऊन होत नाही, तर त्या स्पर्धेमध्ये पूर्ण किती दिवस असेल तोपर्यंत ते उपस्थित राहतात, म्हणजे स्पर्धेची शोभा देखील वाढवतात। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्या। 2 धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 5 धावा। आणि हा झेल होता, झेल ड्रॉप झालाय आणि झेल जमिनीला डान केलाय। अतिशय चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण आतापर्यंत त्या गोलंदाजानं केवळ 5 धावा खर्च केल्यात, गोलंदाज मोसीमनं। आणि निर्धाव चेंडूची सांता, षटक समाप्त झालं। एका षटकानंतर धावसंख्या धावफलकावर 5 धावा, म्हणजे पॉवर प्लेचं षटक होतं कल्पेश। पॉवर प्लेमध्ये केवळ 5 धावा, म्हणजे या पॉवर प्लेमध्ये जर 30 गजच्या बाहेर जर किती खेळाडू असतील तर केवळ 2, आणि 2 खेळाडू बाहेर असताना गोलंदाजाने देखील चांगल्या प्रकारे षटक हाताळून फलंदाजावर अंकुश लावलं, त्याला कोणतीही संधी दिली नाही की जेणे
चौकार षटकार मारेल किंवा सिंगल डबल चालू ठेवेल अशी कोणती न संधी देता आपल्या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्यात. षटक समाप्त झाले. एका षटकानंतर 5 धावा. चला जास्त वेळ लावू नका पंच. आपण देखील त्यांना कॉल करत राहा की जेणेकरून सामने 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकली जातील. गोलंदाज प्रकाश पाटील. नेहमीच प्रकाश जे केले का ज्यावेळी रेग्युलर क्रिकेट खेळत होता त्यावेळी देखील एक घातक मारा तिखट मारा ज्या गोलंदाजाचा होता तो प्रकाश आज देखील 40+ मधून खेळत असताना चांगल्या प्रकारे खेळतोय. दुसऱ्या षटकासाठी त्याला आमंत्रित करण्यात आलंय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून गेलाय. धाव संख्या 6. धाव संख्या 6. फुलटो चेंडू समाचार घेतला. शतरक्षक जज करतोय. फलंदाज बाद. तिसरा गडी बाद होतोय या ठिकाणी. धाव संख्या धाव फलकावर 6 धावेवर तुडवे संघाचा. आता मात्र फलंदाजीसाठी जातोय रोशन. 6 धावा. चला वेळ गेली. भरपूर वेळ गेली. कार्यक्रम संपला. ज्या गोष्टी करायच्या त्या आपल्याला तिथेच करायच्या आहे. चालेल चालेल. नाही बरोबर आहे. कारण पंचांना विचारलं देखील पाहिजे. कारण काही गोष्टी विचारल्याने नियम अटी आहेत त्यांचं उल्लंघन करू नये. आणि रोशन बराच खेळला आहे. त्याला देखील सर्व गोष्टी माहीत आहेत. म्हणून त्याने पहिल्यांदा पंचांची परमिशन घेतली आणि त्याच्यानंतर आपण काही करू शकतो. एकदा काही पंचांनी परमिशन दिली. धावसंख्या धावफलकावर 6 धावा झालेल्या आहेत. आल्या आल्या रोशनने प्रहार केलाय. शतरक्षक जज करतोय. फलंदाज बाद. लंगअप रिझन मध्ये चेंडू खेळला होता रोशननं. ऋषीने झेल पकडलाय. नक्कीच वामजे संघाचे मनोबल वाढलेले आहेत कारण त्याने वाकडीच्या मैदानावर 2 सामने जिंकले आहेत आणि आता मात्र या ठिकाणी दुसरा सामना खेळत आहेत. कारण मगाशी पंकजने देखील चांगलं कौतुक केलं. कमिटीचं कौतुक केलं. तुर्बे संघाचं कौतुक केलं. आणि खरंच काही गोष्टी आहेत या समजून घेतल्या पाहिजेत. सहाय्य केलं पाहिजे आपण. त्यावेळी खऱ्या अर्थाने क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळला जाईल. एक छोट्या छोट्या गोष्टीवरून जर पेनल्टी घेत राहिलो तर क्रिकेटमध्ये मजा नाही. मला तरी असं वाटतंय. चार गडी बाद होतात या ठिकाणी. तुर्बे संघाचे 4 फलंदाज बाद होत असताना अवघ्या 6 धावा. व्यासपीठावर देखील आपण पाहू शकता बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. उत्तम पाटील, नरेश शेठ ठाकूर, तसेच प्रमोद दादा आगलावे, रोशन आगलावे, आमचे दिनेश बंधू आहेत. आणि या चौकार या 4 धावेवर धावसंख्या धावफलकावर 10 धावा. चला जास्त वेळ लावू नका. चेंडू यायला वेळ लागतो कारण आता मात्र आमचे प्रेक्षक वर्ग जरा कमी झाले त्यामुळे चेंडू येत नाहीत. जर कोणी असेल तर द्या मित्रांनो, सहकार्य करा. कारण आमचे 40+ खेळाडू आहेत. थोडे थकलेले असतात आणि बाहेर जाण्यास एंट्री नाही. षटक किती आहे? आहेत गेलेत कोणीतरी गेलेत. धन्यवाद मित्रा, तुम्ही सहकार्य केल्याबद्दल पुन्हा एकदा तुझं धन्यवाद. धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी 10 धावा पाहायला मिळते. तुर्बे संघाची धावसंख्या 4 गडी बाद 10.
वामजे संघापुढे खेळत असताना तुर्भे संघाला कमीत कमी 40 या 42 धावांचं टार्गेट उभारावं लागेल. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरून पंचांनी व्हाईट घोषित केला. एका धावेने भर. धावसंख्या 11. माग तवा तापले सत्यवान मात्रेचा. या चेंडू प्रहार जरूर केला. मिड विकेटला चेंडू जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या. चांगली शतरक्षण या ठिकाणी वावंजे संघाच्या शतरक्षकाकडनं पाहायला मिळते. 3 धावा आल्या आहेत. धावसंख्या धाव फलकावर 14. बाबा 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 मॅच किती शांत चालले पण माग निसता कलल तवा तापले सत्यवान मात्रेचा. हा बरोबर दुसरी बारी चालू झाली. सत्यवान म्हात्रे यांची दुसरी बारी. या चेंडूवर प्रहार केला. खोदून काढला. चेंडूला बॉटमॅनचा वापर केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा पूर्ण होतील का? हो का नाही होणार. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेबरोबर धावसंख्या धाव फलकावर 16 का डोला. नक्कीच या ठिकाणी तुर्भे संघाचं मनोबल वाढताना दिसतंय कारण आतापर्यंत दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या धाव फलकावर 16 आणि सत्यवान म्हात्रे यांचं आगमन. मी मगाशीच म्हटलं की इथे मॅच शांत आहे पण मागे तवा तापलाय. मला काही नाही. मी बोललो दुसरी बारी मागे चालू झाली. आमचे सत्यवान म्हात्रे यांचं आगमन. जाम वाट बघले. धावसंख्या 16. 2 षटकानंतर धावसंख्या 16. सरासरी जर पाहिली 8.00 अशी धावगती उभारण्यात यशस्वी झाला आहे तुर्भे संघ. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये जर कल्पेश पाहिलं तर 20 या 22 धावा जर तुर्भे संघ करतोय तर नक्कीच मी म्हणेन एक चांगला सामना पाहायला मिळेल कारण वातावरण देखील दमट झालं आणि या सत्रातील सामना जो शेवटचा सामना तो चांगल्या प्रकारे होईल. चला वेळ लावू नका पंचा कारण तुम्हाला देखील आली असेल आणि मला देखील आली झोप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेबरोबर धावसंख्या धाव फलकावर 18 धावा. वाईटचा चेंडू. या ठिकाणी अतिरिक्त धावेमध्ये भर झाली. धावसंख्या धाव फलकावर 19. तिसरे षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी करतोय अस्पाक शेख. मोसिमने चांगले षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये मोसिमने 5 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये प्रकाशने 11 धावा खर्च केल्यात. आता मात्र सुरुवातीलाच एका चेंडूवर 3 धावा येत आहेत. या चेंडूवर प्रहार जरूर केलाय. चेंडू हवेमध्ये शतरक्षक जज करतोय मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा पूर्ण. आमचे परम मित्र मच्छिंद्र पाटील सर यांचं आगमन तसेच बाबूशाह यांचं देखील आगमन. तुम्ही जरा लेट येता म्हणून मला माईक उचलावं लागलं मच्छिंद्र पाटील. 2 धावा आल्या. 2 धावेबरोबर धावसंख्या 21 आणि आता मला काय घाबरण्याची गरज नाही. सत्यवान म्हात्रे आपले मच्छिंद्र पाटील आणि डू 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 बाबूशाह AK-47 यांचं आगमन आणि हा वाईटचा इशारा आला पंचांचा. एका धावेमध्ये भर झाली. धावसंख्या धाव फलकावर 22 धावा या ठिकाणी होत आहेत. असं वाटत होतं की 2-4 षटकामध्ये 25 या 30 धावा पाहायला मिळतील मात्र या ठिकाणी हा निर्धाव चेंडू फलंदाजावर अंकुश लावलाय. गोलंदाज कोण अस्पाक ना अस्पाक शेख. 2 चेंडू व्हाईट फेकल्यानंतर हा चेंडू मात्र डॉट. नाही एक बाकी आहे.
हा देखील चांगला चेंडू, उंची घेत नाहीत मात्र चेंडू, अतिशय चांगली अशी गोलंदाजी करतोय गोलंदाज अशफाक शेख, ज्याच्यामध्ये व्हेरिएशन आहे. मगाशी 2 चेंडू खराब गेल्यानंतर 2 चेंडू चेंज ऑफ पेस, म्हणजे प्रत्येक चेंडू फेकताना त्यांनी बदल घडवून आणला गोलंदाजी करत असताना. या चेंडू प्रहार जरूर केला, हवेमध्ये चेंडू आहे, कोण क्षेत्ररक्षण येईल का, मात्र आटोक्यात आले नाही. ज्या ठिकाणी चेंडू मात्र जमिनीला दान झाला आणि 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 24 धावा. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर मोसिम शेख त्या ठिकाणी होता. चेंडूवरती येईपर्यंत चेंडू तोपर्यंत भूमिदान झाला आणि या 2 धावा आल्या. 2 धावेने 24 धावा स्कोअरबोर्ड होती. 4 षटकांचा सामना आहे. तुर्बे संघ 40+ मास्टर. शेवटचा सामना या आजच्या रजनीतील. आता चेंडू नीटचा बॅटवरती आला नाही आहे. चेंडू आणि चेंडूपलीचा संपर्क झाला नाही तोपर्यंत 1 धावली. दुसरी धावचा प्रयत्न तू मॅच झाली आणि या 2 धावा सहजगत्या पूर्ण. यस डीजे शांत आहे आमचा. 2 धावाले षटक समाप्त झालं. 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावर 26 धावा. सत्यवान मात्र जर पाहिले तर पहिल्या षटकामध्ये 5 धावा मोसिमनं षटक फेकलं, दुसऱ्या षटकामध्ये प्रकाशनं षटक फेकलं, 11 धावा आल्यात. म्हणजे 2 षटकामध्ये 16 पाहिल्या. म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी 10 धावा येत आहेत. म्हणजे 3 षटकामध्ये 26 धावा होत आहेत. तर या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील आणि कशा प्रकारे धावा यायला हवेत तर सामना एक चांगला चुरशीचा होईल. हा जरूर जरूर जरूर. जर नवनाथ साळुंके सर जर या ठिकाणी पाहिलं तर कमीत कमी 40+ धावा जर स्कोअरबोर्डवरती आल्या तर या रात्रीच्या प्रहारामध्ये आपण पाहतोय जबल रात्रीचे 2:30 वाजलेत आणि पाणी आहे. चला पाण्याची माग केली, द्या पाणी द्या. जा घेऊन जा. 40+ वाले तुम्ही कधी पाणी घेऊन जाऊ शकता. पहिल्या षटकापासून शेवटच्या षटकापर्यंत कधी घेऊन जाऊ शकता. याच दरम्यान आमचे मच्छिंद्र पाटील सर आणि बाबू शाह यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय 24 तास ऑन ड्युटी. बाबू शाह कुठेही जा, 24 तास ऑनलाईन. कारण कॉमेंट्रीमध्ये खऱ्या अर्थानं बाबूशाचं आणि मच्छिंद्र पाटील सर 24 तास कुठे. नक्कीच. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की विश्वनाथ शेठचं जे प्रेम आहे त्या प्रेमाखातीर मग 3 वाजू द्या, 3:30 वाजू द्या, 4 वाजू द्या, ज्यांचा प्रेम आहे ते त्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. खरंच मी कौतुक करेन मच्छिंद्र पाटील आणि बाबू या अध्यक्ष आमचे आणि संस्थापक रवींद्र भोईर आणि संदीपजी पाटील. ही बघा, एक माझे मामा आणि एक मच्छिंद्र पाटील एवन जोडी. आता मात्र ते दोघे जर बसले तर बरा होईल 4 षटकांसाठी असं मला वाटते. तुम्हाला वाटतं का? जरूर बसतील, काही हरकत नाही आहे. कारण मच्छिंद्र पाटील सर एक क्वालिटी वेगळी आहे. खऱ्या अर्थानं जिथे जातील ना तिथे आपला नावाचा डंका वाजून येतील ते आमचे मच्छिंद्र पाटील सर आणि संदीप पाटील सर. त्याच दरम्यान आपण जाऊया. अंतिम षटक आहे. श्रीमलंग वामनजे संघ फाईट करतोय. 26 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय त्या म्हणजेच तुर्बे संघाच्या माध्यमातून. शेवटचं षटक, अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय. गोलंदाज ऋषिकेश गोंधले. ऋषी आलाय. या वामनजे संघाचा विचार केला तर वाकडी टुर्नामेंटमध्ये सुपर 12 त्यांनी प्रवेश केला आहे आजच्या दिवसामध्ये. आता त्या चेंडू सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू बघा तिकडे धडपडतोय, पडतोय, मात्र तोपर्यंत चेंडू अडवलाय. एक लेग बाईच्या रूपाने धाव आली आहे. असं 22 झाली पंच, सॉरी 22च्या रूपाने एक धाव आली आहे. असं वाटलं पंच आमच्याकडे व्हाईट देतात का काय. पंच पण नाटकं करायला लागले तर शेवटच्या षटका. हा नक्कीच पंचांचा इशारा आलाय. 22चा पुढचा चेंडू ऋषीचा. पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न, हसू नका रे. आणि आता मात्र 5चा व्हाईटचा इशारा. काय म्हणाल नवनाथ साळुंके सर? याबद्दल मी काय म्हणू शकत नाही की व्हाईट टाकल्या गोलंदाजाने तर पंच व्हाईट देणारच. 1+1 2 धावा आल्या. 2 धावेबरोबर धावसंख्या धावफलकावर 29 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे ऋषीच्या माध्यमातून, ज्या ऋषीनं चांगला झेल देखील पकडलाय. हो या चेंडू प्रहार जरूर केला आहे. स्वतः फॉलोथ्रोमध्ये झेल करतोय आणि झेल ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. फलंदाज बाद, धावबाद झाला या ठिकाणी.
संजय पाटील बाद झालेले आहे. मात्र या ठिकाणी सत्यवान पाटील मात्र आपण जर पाहिलं तर डीजेवाल्यांनी वाटतं आपल्यावर सोपवले सगळा. नाही, वेळ झालाय. खऱ्या अर्थानं रात्रीचा प्रहार पाहिला तर डीजेला देखील वाटतंय का लोकांना शांत झोपू द्या, काही हरकत नाही आहे. आम्ही सामने जे ठेवले आहेत ते जवळजवळ 500-500 मीटरवर ठेवले आहेत. नाही, हरकत नाही आहे. ज्यांचा वाढदिवस आहे ते आज खुश आहेत. त्याला माहिती आहे आजचा दिवस सरला बाबा, एक दिवस गेला, उद्या येणारा दिवस तो कसा येईल तेही महत्त्वाचं असणार आहे. कारण उद्या आलाय, हां म्हणजे उद्या म्हणजे आजच खूप पाहुण्यांची मांदी येणार आहेत. उद्या मात्र असे कपडे घाला ना की 4 चांद लागले पाहिजेत. आपल्याला टेबल एक पुढे ठेवायला लागेल साहेब. नवनाथ सालुंके साहेब, एक टेबल आपल्याला पुढे ठेवावं लागेल. आला माणूस के कापा केप, आला माणूस के कापा केप. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी शेवटचं षटक आहे. धावसंख्या धावफलका. फलंदाज कोण आहे नवीन? जितू. जितू मध्ये जीत आहे. मित्रांनो खूप वेळ झाला म्हणून आम्ही अशा मजा करतो. नाही, लक्षात हरकत नाही, घ्या. हरकत एक आनंद नाही. चालतोय. एक धाव आली. एका धावेवर धावसंख्या धावफलकावर 31 धावा. मी मगाशीच म्हटलं की 30 धावा झाल्या तर एक चांगला सामना होईल. मात्र 30चा पल्ला पार केलाय. कारण पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्यात, म्हणजे कुठेतरी कमी धावा होतील असं चित्र दिसत होतं. या चेंडू प्रहार जरूर केला. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक जज करतोय. पुन्हा जेल ड्रॉप आणि या ठिकाणी पुन्हा 2 धावा आहेत. 2 धावेवर धावसंख्या धावफलकावर 33. नवनाथ सालुंके सर विचार केला तर 33 धाबा स्कोरबोर्ड दिलेत. धाबा या कमी नाही ते, कारण रात्रीचा प्रहार आहे. मैदानाचा विचार केला तर भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर सुरेख या ठिकाणी गोलंदाजी होते. आणि शेवटच्या चेंडूवरती आला आहे निगेटिव्ह चेंडू आणि 4 षटकांचा स्पेल संपल्यानंतर संघाची धावसंख्या आहे ती 33 आणि 34 धावांचं आव्हान सेट केलं आहे जिंकण्यासाठी. ते तुर्बे संघानं ते म्हणजेच श्रीमलंग वामचे संघासमोर. थांबा. या शेवटच्या इनिंगसाठी बाबूशा कुठे गेले?
रायगढ़ समालोचक एसोसिएशन के देखिए सलाहकार से, और आज इनके देखिए बहुत बड़ी दिन देखिए यहाँ पर जन्मदिन खास करके मुबारकबाद देना चाहेंगे बहुत बहुत आपको, ना दिलों से ना दिमाग से ना ग्रीटिंग से, पूरी हमारी कमेंटेटर पैनल पूरी रायगढ़ समालोचक एसोसिएशन, और उसके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ पूरी कमेटी और जितने भी खिलाड़ी मौजूद हैं सभी की तरफ से बहुत बहुत मुबारक बधाई देना चाहेंगे। अजय भाई आपका स्वागत है। और आने वाला देखिए बात करेंगे कल रात 12 बजे देखिए धमाका चलता रहेगा। 9 सालों के सर देखिए एक हमारे लेजेंड देखिए खिलाड़ी, आज भी देखिए जब जब नाव वाली टीम किसी मैदान में उतरती है रेगुलर टीम, हम सबसे पहले 9 सालों के सर को याद करते हैं, क्योंकि वो कुछ करके बैठे हैं, डर के नहीं, लड़के बैठे हैं यहाँ से। और 40+ कहा जाए तो, और अगर MIDC तलोजा के कहा जाए तो हमारे किंग देखिए परेश भाई पाटिल है, एक शिवसेना के तौर निश्चित रूप से। और बहुत बढ़िया देखिए 40+ की टीम देखिए आज डंका मचाई ये टीम है। और टीम देखिए बात करेंगे हम देख सकते हैं ऋषि गुंजले देखिए पंकज दादा पाटिल से, लेजेंड देखिए प्रदीप दादा भी देखिए देख सकते हैं यहाँ से, प्रकाश पाटिल देखिए बात करेंगे मौसम से भाऊ आ गया चलिए। और हमारे हाजी साहब भी देखिए बात करेंगे, नहीं मेहनत कर रहे हैं, रमजान है रोजा है, उसके बावजूद भी देखिए जो मोहब्बत है यहाँ से, और वो मोहब्बत देखिए यहाँ से बांटते हुए यहाँ से रायगढ़ समालोचक एसोसिएशन के देखिए हमारे अध्यक्ष संदीप पाटिल सर हैं, और खजिंदर साहब है। नहीं आपकी बात मैं आज भी भुला नहीं, कल भी नहीं भूलूंगा आने वाले समय। मुझे एक समय ऐसा हल्के में मैंने लिया था, लेकिन आपने छेड़ा था कि बाबू शाह अब एक दिन ऐसा वक्त आएगा आपको काम की करने की ज़रूरत नहीं है। यहाँ से बहुत कुछ देखिए पूरी मेरे कमेंटेटर मित्र परिवार हर किसी ने साथ दिए, हमारे समालोचक एसोसिएशन भी। चलेंगे मैच की तरफ, मैच आखिरी है ये, चलिए पहली गेंद के पर भाई वार देर से करेंगे नहीं भाई, शुरुआत से करेंगे पर गहरा करेंगे 4 रन। हेमंत एंटरप्राइजेज देखिए रवि दादा हम देख सकते हैं, प्रमोद आगला सब देखिए, दिनेश पाटिल सब देखिए, पूरी देखिए यहाँ पर ठाणे रायगढ़ की मोहब्बत इस मंच पर आप देख सकते हो यहाँ से। और महाराष्ट्र के देखिए 2 भाई जिसे कहा जाता है ठाणे रायगढ़ कहा जाए तो, मचेंद्र पाटिल सर देखिए, मैक्स सर बहुत मजा आया आज भिवंडी में भी निश्चित रूप से। और उसके साथ हमारे स्कोरर देखिए यहाँ से कल्पेश पाटिल सर देखिए बात करेंगे नागांव के देखिए यहाँ से, मैदान भी यहाँ से बोला चलिए दत्ता सेठ चौधरी साहब देखिए बात करेंगे काटे देखिए कहा जाए तो, देखिए डोंबोली कहा जाए तो 40+ लीजिए, रेगुलर लीजिए, मोहब्बत हुई रहती है। खास करके देखिए हमारे विश्वनाथ सेठ साहब देखिए जिनको जन्मदिन के यहाँ पर ढेर सारी शुभकामना बात। और 9 सालों की सर ये सुबह शाना ये चलता रहेगा, कल रात के 12 से लेकर 13 बज जाएगा। हॅलो या ठिकाणी दत्ता शेठ चौधरी काटेगाव यांच्याकडनं आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचे देखील आणि या स्पर्धेकरता देखील शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद। 34 का टारगेट है, प्रकाश पाटिल का देखिए विकेट गिरा है। विश्वनाथ शेठ मस्कर साहब ऐसा इंसान कहा जाए ना जो तस्वीर में कम और मुसीबत में ज़्यादा खड़े उतरने वाले इंसान है हमेशा। अब कभी भी इन्हें आवाज़ दीजिए, ये तैयार है हमेशा आपके साथ खड़े होने के लिए। और उनके साथ भी देखिए बात करेंगे आज ठाणे पूरे रायगढ़ देखिए हमारे समालोचक एसोसिएशन और पूरे देखिए मोहब्बत दोनों विभाग में देखिए यहाँ से। और आज इनका बहुत बड़ी देखिए हर साल है जन्मदिन के ऊपर देखिए, पिछले साल बेटिया की उनकी शादी थी जिसके कारण टूर्नामेंट थोड़ा ब्रेक था, लेकिन इस साल फिर से वही धूमधाम शुरुआत के साथ देखिए आज फर्स्ट नाइट है और धमाका रहेगा कल सेकेंड नाइट तक बर्थडे उसके बाद है। और क्या कमाल की गेंदबाजी देखिए यहाँ से, देखिए यहाँ पर कहते हैं ना ताकतवर वो नहीं होता है जो शरीर से मजबूत हो, ताकतवर वो होता है जो अपनी सोच से मजबूत हो। और कितनी समझदार वो गेंदबाजी देखिए यहाँ से, तुरबे 40+ देखिए और औंजे 40+ देखिए यहाँ से, क्या बढ़िया क्रिकेट देखिए यहाँ से। ये भलाई कितनी भी लेट्स हुए 40+ के खिलाड़ी देखिए जो हमारे लेजेंड हैं, लेकिन सुबह समय पे उठते हैं, ये रेगुलर खिलाड़ी को कहते हैं भाई तो जा कामाला जायचा मॅचेसला जायचा, ये आवाज़ देते हैं आपको। टोटल की बात करेंगे, प्रदीप शोरमेकर आज डांडी लगाए भाई, बहुत बड़ी छुट्टी नहीं अगर वो आज डांडी लगाए ना छुट्टी के दिन डबल आ जाता है। और ये देखिए कमाल के यहाँ पर टाइमिंग 4 रन। मौसम शेख देखिए बात करेंगे जो रेगुलर का उनके पास परफॉर्मेंस रहा था वो परफॉर्मेंस को बरकरार रखे उन्होंने 40+ में आकर। और आजकल देखिए पूरी आप 40+ में देखिए बहुत सारे रेगुलर खिलाड़ी तुरंत ज्वाइन हो रहे हैं, इसलिए इसका क्रैच बड़ी तेज़ी से बढ़ रहा है। टीम का स्कोर
पहला ओवर कंप्लीट होने के साथ साथ 10 रन तक पहुंचा है और जहाँ पर 34 का टारगेट है। और मैच देखिए बात करेंगे यहाँ से 18 गेंद 24 की जरूरत है। हमारे अजय भूर सर बात करेंगे, WPL को मिस किए इस साल, कोई बात नहीं भाई, अगले साल है बड़ी तैयार से आएंगे भाई के। देखिए पिताश्री ध्यान हुआ जिसकी पूरी देखिए टेनिस क्रिकेट पूरी देखिए MRDC तलोजा गम में झूमे निश्चित रूप से आज समाज क्षेत्र से लेकर बात करेंगे टेनिस क्रिकेट की दुनिया में। देखिए परेश भाई पाटिल और इस नाम ने देखिए बात करेंगे और टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ से 10 रन देखिए यहाँ से गेंदबाजी में आते हुए यहाँ से नितिन पाटिल देखिए गेंदबाजी के लिए आएंगे यहाँ से। नितिन पाटिल देखिए यहाँ से गेंदबाजी में आते हुए बल्लेबाजी के लिए देखिए बात करेंगे यहाँ से प्रवीण पाटिल भाव देखिए यहाँ से। और मौसम से देखिए सीजन में देखिए 3 बाइक देखिए मौसम से के नाम यहाँ से। ओ ये चलिए भाई यहाँ से आता हुआ 4 रन देखिए यहाँ से। हमारे गणेश सिंह साहब देखिए यहाँ पर 12 खिलाड़ी की भूमिका जरूरत पड़ने पर मैदान में भी उतरते हैं, बहुत बढ़िया। यहाँ से कुल टोटल की बात करेंगे यहाँ पर अस्पाक से एक देखिए हम देख सकते हैं रफ्तार के सौदागर, एक जलजला गेंदबाज। ओ ये चलिए वाह देखिए कितना तेजी से भागते हुए यहाँ से। नहीं आखिर में मौसमी को बोले आप रुकिए भाई, आप अच्छे फीट हो। और टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ से 15 रन देखिए यहाँ से। नहीं बहुत बढ़िया। देखिए जो पहले हमने वहाँ के रेगुलर क्रिकेट जब मैंने कमेंट्री की शुरुआत किया था 2013 की बात करता हूँ 14 की, और उसी तरह की 40+ की क्रिकेट इन्होंने साबित किया भाई कि आज भी पुरानी सड़क पर नई मकान हमारी है। सत्यवान मात्र शर्मा देखे बता बरोबर है बाबू। नहीं देखिए मैंने कमेंट्री की सत्यवान से जब शुरुआत किया था ना तभी भी ढंग का देखिए वहाँ के यहाँ पर रेगुलर क्रिकेट में, लेकिन आज 40+ क्रिकेट में उन्होंने साबित किया यहाँ से। और टोटल की बात करेंगे 15 रन यहाँ पर कल्पेश पाटिल से देखिए अच्छी स्कोरर यहाँ पर। ओ ये चलिए हुक कर दिया यहाँ से सडम पुल पावरफुल देखिए यहाँ से 1K47 रन। शर्पा जी देखिए आज खूब शाम से हमने ऑनलाइन जुड़े थे, निश्चित रूप से मैच देख रहे थे क्योंकि सेट की टूर्नामेंट हो तो निश्चित रूप से दिल लगा है। जुड़ेंगे इस टूर्नामेंट में। देखिए 2 नाइट फुल नाइट है, 12 को अंतिम नाइट। देखिए बहुत सारे देखिए हमारे रायगढ़ के कहीं दिग्गज आज भी देखिए और वक्त समय लेकर दिनेश सर बात करेंगे। बहुत सारा क्रिकेट खेला जा रहा है, बहुत सारी टूर्नामेंट है, इसलिए थोड़ा सा अगर कम होता तो फिर यहाँ कमेंटेटर के मांडे देखिए हमने इस टूर्नामेंट में देखे हैं। हर कमेंटेटर बिजी हैं सत्यवान सर, लेकिन उसके बावजूद भी समय निकालकर जो सेठ की मोहब्बत है पहुंच रहे हैं पर। नवनाथ सालुंके सर की तारीफ करना चाहूँगा, बहुत कुछ मेहनत लेते हुए इस टूर्नामेंट में। विश्वास सेठ देखिए हम वो भी देख सकते हैं यहाँ पर। विश्वास दादा आपका भी स्वागत है निश्चित रूप से। और रन देखिए यहाँ से आता हुआ, यहाँ से शाबाशी मिलता हुआ, यहाँ से 2 रन आता हुआ और टीम का स्कोर 2 के साथ है 25 तक पहुंच गया है। मान लीजिए काम 25 हो रहा है कहीं ना कहीं, लेकिन तुर्भी टीम ने भी अच्छा खेला है भाई। जब देखिए यहाँ से आखिरी मोमेंट तक पहुंचा है कोई टीम देखिए वो भी अच्छी खेल कर आए हैं। हार जीत होता रहता है, ये ज़िंदगी का हिस्सा है भाई। जिसका परफॉर्मेंस बेहतर रहता है, जिसका वक्त अच्छा रहता है, वो कहीं भी बुरे वक्त से निकल जाता है। विश्वनाथ शेठ मस्कर साहब देखिए बात करेंगे किंग, और कहते हैं ना किंग जंगल का राजा कौन होता है भाई, किंग शेर, क्योंकि जंगल में कभी चुनाव नहीं होती है। 24 रन हुआ, माफी चाहेंगे 25 नहीं 24 था यहाँ पर। अभी 16 की जरूरत है यहाँ से। 12 हम माफी चाहेंगे 34 निकालने का है। 12 में 10 की जरूरत है। 12 गेंद के 10 की जरूरत है। 12 चेंडू 10 धावाचे गरज आहे। 34 चा टार्गेट होता। एकच आहे। चलिए कैलकुलेशन देखिए भाई, अजून किती पाहिजे? एक रन आया, इसका मतलब 11 भी बनाना है। हाँ 23 हो गया अभी। 23 रन बना होता है। सब थकान में है, खिलाड़ी भी थकान में है,
नहीं रेगुलर देखिए माउंटेन टीम कितना 40+ खेल के आ रहे हैं हर रोज। देखिए हर टूर्नामेंट में देखिए इन्होंने मेहनत है, दाग देना चाहूँगा हर खिलाड़ी। देखिए पूरी ठाणे रायगढ़ माटा विजी देखिए कमेंटेटर लीजिए, अंपायर लीजिए, लाइव वाले लीजिए, फॉर्चून देखिए, अंकित देखिए, इनके चेहरे से हम देख सकते हैं कितने नींद देखिए समाई हुई उनकी आंखों में। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 23 और जीत की बात करेंगे 11 की जरूरत है। और गेंद देखिए यहाँ से 12 चेंडू 11 धावाची गरज आहे। रिवर्स प्रवीण पाटिल देखिए भाव बात करेंगे यहाँ से, बहुत अनुभव है इनके पास, एक्सपीरियंस है यहाँ से। संजय पाटिल और गेंदबाजी में बात करेंगे यहाँ से संजय पाटिल देखिए यहाँ से क्या बनेंगे इस बार, कातिल बड़ा ओवर निकलेगा। 11 गेंद 11 के खेलते हुए, लेट कट खेलते हुए यहाँ से। इससे कहते ना सरसों मांगो तो तेल देंगे, विकेट मांगो तो लेट कट खेल देंगे। और ये एक्सपीरियंस खिलाड़ी हैं भाई, अनुभव खिलाड़ी हैं। और ये लेट कट बड़ा अच्छा खेलेंगे वेट लेकर। पुरानी गेंद तो रिवर्सिंग लेती है। जूनियर जाता खिलाड़ी देखिए यहाँ से, हाँ मौसम से देखिए बात करेंगे, एकदम टच में बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ से। प्रकाश पाटिल लीजिए और मौसम लीजिए, ऋषि गुंदली भी आकर देखिए इस टीम में जुड़ गए, ताकत स्टैंड बढ़ गए यहाँ से। पहले से देखिए परेश भाई लीजिए, भाऊ देखिए यहाँ से, पंकज पाटिल देखिए बात करेंगे, प्रदीप चोमरेकर, हाजी साहब देखिए यहाँ से। बहुत चर्चा हो रहा है आज, बहुत बड़ी डांडी छुट्टी मारे हैं। ऊंचाई ली यहाँ पर, लंबाई की कमी यहाँ से, भाग कर नहीं आ पाए, लेकिन से आसान नहीं रहता है इतना दूर से बाउंड्री लाइन से आना, लेकिन 2 रन यहाँ से लेके आना। 3 हो गया और एक देखिए तीसरा भी हो गया भाई यहाँ से। ओ ये छोटी छोटी गलती आपको मुश्किल बनाएगी भाई यहाँ से। तो चलिए यहाँ से बात करेंगे, ये मुकाबला जो जीतेगा क्वालिफाई के लिए और एक मुकाबला रहेगा, और वो बेलोली के खिलाफ मुकाबला रहेगा यहाँ से जीतने वाली टीम। एक अच्छा एक फाइट होगा। बेलोली टीम भी देखिए एकदम इन्फॉर्म टीम है यहाँ से, 40+ में देखिए टंका मचाई हुई है। अभी भी चिंद्रन नाइट में देखिए दिनेश पाटिल सर भी देखिए यहाँ से कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे यहाँ पर हम। उप सरपंच देखिए बेलोली के लिए बनते हुए यहाँ से, बड़े अच्छी गर्व की बात है, कितनी प्राउड देखिए फील हो रही है यहाँ से। अच्छी मन अच्छी स्वभाव इंसान को कहाँ से कहाँ पहुँचा देता है। लेग बाई से रन आता हुआ यहाँ से। और कुल टोटल की बात करेंगे, टोटल जाकर पहुँच गया 30 रन। अभी जीत के लिए देखिए केवल बात करेंगे 4 की ज़रूरत है यहाँ से, लेकिन गेंद बचाए 6। क्या कहानी में अभी भी है कुछ ट्विस्ट है, लेकिन चलेंगे तब तक के लिए थोड़ा डीजे के पास। चलिए पानी लेकर थोड़ा सा जाइए, पानी। होटल में जाने की कोई जरूरत नहीं, सेठ का बर्थडे आई वाली, इधर आ जाओ। कहते ना किसी जमीन पर मकान बना लेना बड़ा आसान रहता है कल्पेश, और किसी जमीन पर बड़ी बड़ी इमारतें बना लेना, कंपनी बना लेना आसान रहता है, लेकिन किसी के दिल में जगह बनाना ये आसान नहीं रहता है। वो देखिए विश्वनाथ शेठ मस्कर देखिए उन्होंने, अब देखिए पूरी ठाणे रायगढ़ के हर किसी के देखिए दिल में जगह बनाए हैं। यही तो बात बताया कि ये तस्वीर में कम और मुसीबत में ज़्यादा ऐसे इंसान हैं खड़े उतरने वाले। हाँ बोला शिवा का क्या हुआ दोपहर का। चलिए यहाँ पर प्यार का तोहफा यहाँ से सत्यवान मात्रे सर देखिए, कहते हैं ना कुछ तो दर्द छुपा है सीने में, वरना यूँ मजा आता सत्यवान सर तोहफा तोहफा गाना सुनने में। सत्यवान सर मात्रे सर एक ऐसे इंसान मैं बोलता हूँ उनके बारे में। ओ ये चलिए
सत्यवान मात्रे सर एक ऐसा हस्ती है जिनकी जवानी एकदम से मौज मस्ती है। कितनी भी गम में रहे मुस्कुराते रहते हैं, लाखों के मुस्कान है निश्चित रूप से यहाँ से। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 32 रन देखिए यहाँ से, 5 गेंद 2 की जरूरत है यहाँ से। और मैच देखिए यहाँ से शायद सुपर 8 में टीम चले जाएंगे यहाँ से क्वालिफाई के लिए। एक मैच वेट करना पड़ेगा। ओह ये चलिए, इससे कहते हैं वल से ज़्यादा ताकत का इस्तेमाल करो, वल से ज़्यादा बुद्धि का इस्तेमाल करो। वल लड़ना सिखाता है और बुद्धि आपको जितना सिखाता है। तुर्बे टीम हार लग कोई बात नहीं, यानी अपने अच्छा क्रिकेट खेलें, सेकेंड मैच में आ रहे और कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे, सुपर 8 में पहुंचे यहाँ से परेश भाई, पूरी टीम देखे यहाँ से। और यही बात बताया टेनिस क्रिकेट के इतिहास में देखेंगे ढंग का यहाँ से। फिर शेख बहादुर विश्वनाथ सेठ मस्कर सब देखे, जिनको जन्मदिन की मुबारकबाद देना चाहेंगे।